नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पॅन कार्ड अपडेटचं नवीन व्हर्जन आलं आहे की पॅन आता अपडेट सगळ्यांना करावं लागणार आहे. त्याच्यावर QR कोड असं आलं आहे. तर तसंच अपडेट आहे आधार कार्डचं. तर अलर्ट राहावा सगळ्यांनी. आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल झाला आहे आणि त्यासाठी जर कागदपत्रे कोणती हवी आहेत, जर हे कागदपत्रे नसेल तर बदलता येणार नाही माहिती असं अपडेट आहे. तर आपण पाहूयात की कोणती कागदपत्रे महत्त्वाची आहेत. तर UIDAI या नावाच्या नव्या नियमांमुळे नाव दुरुस्ती प्रक्रियेसाठी नागरिकांनी आधीपासूनच आवश्यक कागदपत्रांची तयारी करणे गरजेचे आहे. तर आधार कार्ड हे आपल्या ओळखीचे मूलभूत दस्तऐवज असल्याने त्यावरील माहिती अचूक ठेवणे आवश्यक आहे आणि UIDAIच्या या नव्या नियमांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि गरज असल्यास आधीच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे. म्हणजे आधार कार्ड अपडेटसुद्धा आलं आहे, तर ते तुम्ही करायचं आहे, नाहीतर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे. त्याबद्दल सरकारने असं सांगितलं आहे. तर आता पत्ता बदलासाठी प्रक्रिया सोपी. म्हणजे जर तुम्हाला आधार कार्डवरचा तुमचा ॲड्रेस जो आहे, जो पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही तो काय करणार, कसं बदलणार? तर नाव दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेत कठोरता आणल्याबरोबर UIDAIने पत्ता दुरुस्त आणि नवीन आधार नोंदणीसाठी मात्रच प्रक्रिया सोपी केली आहे आता. म्हणजे जर तुम्हाला त्याच्यावरचा पत्ता बदलायचा असेल तर तुम्ही काय करावं लागेल ते आपण जाणून घेऊयात. तर सार्वजनिक बँकेच्या पासबुकचा वापर करून तुम्ही आता पत्ता बदलू शकता. म्हणजे कोणत्याही तुमच्या बँक खात्यामध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर त्याच्यामध्ये त्याचं जे पासबुक आहे ते पासबुक तुम्ही यूज करून तुम्ही त्याचा पत्ता बदलू शकता आणि त्यामुळे पत्ता बदलण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे असं सांगितलं आहे. तर नवीन नियमांचा परिणाम काय होणार हे आपण जाणून घेऊयात. तर UIDAIच्या नव्या निर्णयामुळे नाव बदलण्याच्या प्रक्रियेत कठोरता आल्यामुळे फसवणुकीचे प्रमाण कमी होईल. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे की जो आता फ्रॉड होत आहे लोकांसाठी त्याच्यापासून वाचण्यासाठी सरकारने हे नवीन नियमांचं काढलं आहे UIDAIचं. तर असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र ग्राहकांसाठी काही प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असंही म्हटलं आहे. तर आधारवरील कोणत्याही दुरुस्तीसाठी योग्य कागदपत्रे उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. म्हणजे काय, तर तुम्हाला पत्ता बदलायचा आहे किंवा आधार कार्डमध्ये काही जे अपडेट करायचं आहे, नवीन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, बदलायचं आहे, नाव बदलायचं आहे, पत्ता बदलायचा आहे किंवा आणखी काय असेल, तर त्यासाठी तुम्ही हे त्याच्यासाठी योग्य कागदपत्रे आणि खरी म्हणजे ओरिजिनल कागदपत्रे असतील तरच तुमचं ते बदलू शकतं किंवा मग तुमचा अर्ज जो केला आहे तुम्ही तो फेटाळला जाऊ शकतो. तुमचा अर्ज मान्य केला जाणार नाही. तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहे तिथं. तर नाव बदलण्यासाठी नव्या अटी. आता तुम्हाला आधार कार्डवर तुमचं नाव बदलायचं आहे तर त्यासाठी काय करायला लागेल, तर UIDAIने नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये आता मोठा बदल केला आहे. तर आधार कार्डवरील नावात बदल करायचा असल्यास राजपत्र अधिसूचना म्हणजे गॅझेट नोटिफिकेशन जे असतं ते सादर करणे अनिवार्य केले आहे. तर याशिवाय नावाच्या दुरुस्तीसाठी दुसरा ओळख पुरावा देखील आवश्यक आहे. तर आता पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, सेवा ओळखपत्र किंवा पासपोर्ट यांचा समावेश आहे. म्हणजे बघा, आता ड्रायव्हिंग लायसन्स तर 18 वर्षाच्या पुढे असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स सगळ्यांकडे कंपल्सरी असतं आणि वोटिंग कार्ड पण सगळ्यांकडे असतं आणि पॅन कार्ड तर महत्त्वाचंच आहे. पॅन आणि आधार ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ते सगळ्यांकडे असलीच पाहिजे. तर पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन आणि सेवा ओळखपत्र किंवा पासपोर्ट पण असला तरी चालेल तुमच्याकडे. तर या गोष्टी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे जे गॅजेटसाठी. तर UIDAIने हा निर्णय फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी घेतला आहे. म्हणजे जे फसवणूक होतात लोकांचं भरपूर, ते आधार आणि पॅनशी सगळं तुमचं लिंक असल्यामुळे लोकांच्या फसवणूक होत आहे. त्यांच्या अकाउंटमधनं पैसे काढून घेत आहेत सरसर लोक. तर ते बदलण्यासाठी, ते टाळण्यासाठी UIDAIने हे नवीन निर्णय घेतला आहे. तर पूर्ण नाव बदलायचे असो किंवा केवळ काही अक्षरांमध्ये सुधारणा करायची असो, नवीन अटी लागू होणार आहेत. यामुळे आधारवर नावदुरुस्तीची प्रक्रिया जी आहे ती पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे, पण ही फायदेशीर आहे. त्यामुळे त्याच्यात काही अडचण नाही. त्याच्याने आपल्याला जर फायदाच होणार असेल सामान्य जनतेला तर काही अडचण नाही. प्रक्रिया थोडीशी मोठी असेल किंवा कठीण झाली असेल तर आपल्याला जर फसवणुकीपासून हे असेल तर मग तुम्ही हे करणं गरजेचं आहे अत्यंत. तर आता आधार कार्ड अपडेटचे रूल्स काय आहेत ते पण आपण जाणून घेऊयात. तर आता आजच्या काळात आधार कार्ड हे ओळखीचे आवश्यक दस्तऐवज बनले आहे. तर शासकीय योजनापासून ते बँकिंग व्यवहारापर्यंत आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही, ते कठीण आहे पूर्ण होणं. मात्र आधार कार्डवरील चुकीच्या माहितीमुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी आधार कार्डवरील माहिती दुरुस्त करण्यासाठी त्यांनी भारतीय विशिष्ट ओळखपत्र
ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. म्हणजे आता आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळं आता आपण पाहिलं की लाडकी बहीण योजनेमध्ये सुद्धा किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड हे कंपल्सरी तुम्हाला तिथे जमा करावं लागलं आहे आणि बँकेचे पण डिटेल्स तुम्हाला तिथे लिहावे लागले आहे. तर त्याच्यामुळे आधार आणि पॅन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला दुरुस्त करणं हे आवश्यकच आहे. त्यांनी UIDAIचे नाव बदलण्यासाठीच्या नियमांमध्ये आता मोठा बदल झाला आहे. ते मी तुम्हाला सांगितलंच होतं की काय बदल झाला आहे आणि त्यांनी काय केलं आहे. ते आपल्या सरकारने आपल्या फायद्यासाठीच केलं आहे की सामान्य जनतेला आणखी त्रास नको किंवा त्यांच्याकडनं आणखी फ्रॉड व्हायला नको. त्याच्यामुळे त्यांनी हे नवीन नियम काढले आहेत. तर असे हे आधार कार्डची नवीन अपडेट आहे. त्यामुळे तुम्ही हे लगेच अपडेट करून घ्या, नाहीतर तुम्ही योजनांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. जर एकदा ह्याचं तुम्ही अपडेट केलं नाही आणि नंतर योजना चांगल्या आल्या आणि तुमच्याकडे जर ते आधार कार्ड अपडेटेड नसेल किंवा पॅन कार्डसुद्धा, तर मग तुम्हाला या योजनांपासून लांब राहावं लागेल, योजनांचा लाभ घेता येणार नाही. तर अशी ही आधार कार्डची नवीन अपडेट आहे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आलेला यूट्यूब चॅनलवर लगेच तुम्हाला दिसून येतील आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.